नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1. म्हणजे साइन स्क्वेअर थीटा अधिक कॉस स्क्वेअर थीटा याची किंमत 1 येते हे आपल्याला माहीत आहे. पण याची जी किंमत आहे ती 1 किंवा 1 ही कशी काय येते हे आपण आज एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस तसेच एका सर्कलच्या आधारे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, हे एक सर्कल आहे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवर. आता ही आपली ओरिजिन असते आणि इथून इथपर्यंतचं जे अंतर आहे ते 1 युनिट आहे. त्याचप्रमाणे वाय ॲक्सिसवर पण हे जे अंतर आहे ते 1 युनिट आहे आणि हा आपण इथे एक सर्कल तयार केलेला आहे. आता इथे काय करणार आहोत बघा, ही जी सर्कलची रेडियस आहे बघा, हे सर्कलचा सेंटर पॉईंट पण आहे आणि एक्स आणि वाय ॲक्सिसची काय आहे ओरिजिन पण आहे. आता बघा, इथून जर कुठे पण आपण अशी एखादी जर रेष काढली तर याचं जे अंतर असणार आहे हे प्रत्येक भागाला म्हणजे कुठल्याही भागाला जर आपण असे काय काढलं, आपण हे जर डिस्टन्स आपण जर असं मोजलं तर हे किती भरणार, तर 1च भरणार. कारण काय, सर्कलची ही काय रेडियस आहे ती किती आहे, तर 1 युनिट आहे. कारण हे एवढं अंतर 1 म्हणल्याच्या नंतर हे सर्वत्र 1च युनिट असणार आहे. तर आता आपण एक काम करूयात, इथे काय करू, इथे अशा प्रकारे एक रेडियस काढूया सर्कलला. बघा, हा सेंटर पॉईंट ही रेडियस काढली. आता हिचं जे अंतर आहे ते 1 युनिट असणार आहे आणि ही जी रेष आहे अशी काढूया. म्हणजे बघा, इथे काय करू आपण, हा परपेंडिक्युलर काढला असं समजा की हा काय आपला परपेंडिक्युलर. आता तुम्हाला इथे एक ट्रायंगल तयार झालेला दिसत असेल बघा, हा वाला ट्रायंगल बघा. आता याला काय करूयात, एक नाव देऊयात, ते हा ए बी आणि हा सी. आता बघा, हा ट्रायंगल तुम्हाला ए बी सी जो आहे तो तयार झालेला दिसत असेलच आणि इथे तयार झालेला आहे. आता इथे ए सीची आपण किंमत जी आहे ती काढू शकतो किंवा सांगू शकतो किती आहे. तर सुरुवातीलाच सांगितलं की ही जी किंमत आहे ती किती आहे, 1 युनिट आहे. आता ए बीची किंमत माहीत नाही आणि बी सीची पण किंमत माहीत नाही. बघा, सुरुवातीला हा जो ट्रायंगल आहे हा मी बाजूला काढून घेतो इथे, म्हणजे आपल्याला थोडं सोपं होईल समजायला. बघा, हा अशा प्रकारचा काय आपला ट्रायंगल आहे, ठीक आहे. हा आपला 90 डिग्रीचा अँगल, याला नाव दिलेलं आहे असं ए बी आणि सी, आणि हा ए सी आपल्याला माहीत आहे 1 युनिट आहे. आता फक्त आपण काय केलेलं, हा ट्रायंगल तुम्हाला समजायसाठी हा थोडासा फक्त आपण काय केलेला आहे बाजूला काढून घेतलेला आहे. आता आपण काय करूयात बघा, इथे हा जो अँगल आहे हा थीटा कन्सिडर करू. बघा, आता या अँगल एचा म्हणजे अँगल ए काय थीटा आहे याचा साईन रेशो काढायचा आहे. म्हणजे साईन थीटा बरोबर आपल्याला साईन थीटा माहिती आहे काय असते, अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. मग अपोजिट साईड कुठली आहे, तर बी सी, म्हणजे बी सी अपॉन हायपोटेनियस काय आपली, तर ए सी, किंवा आपण याला 1 देखील लिहू शकतो. आहे ना, ए सीची किंमत किती आहे, 1 आहे, म्हणून मी डायरेक्ट 1 लिहिलेली. आता बा इथे साईन थीटा इज इक्वल्स टू बी सी अपॉन 1, म्हणजेच साईन थीटाची जी किंमत आहे ती किती होईल, बी सी अपॉन 1 दॅट इज बी सी. म्हणजे साईन थीटाची जी किंमत आहे ती झालेली आहे बी सी, किंवा बी सी जी बाजू आहे आपली ती झालेली आहे साईन थीटा. त्याच्यानंतर जर मला काय करायचं आहे, कॉस थीटा काढायचं आहे. सपोज मला कशाची किंमत काढायची आहे, कॉस थीटा. कॉस थीटा काय असतो आपला, ॲडजसंट अपॉन हायपोटेनियस. बघा, आता या अँगलची ॲडजसंट साईड जी आहे ती कुठली आहे, तर ए बी अपॉन ए सी, म्हणजे काय हायपोटेनियस म्हणजेच काय 1. म्हणून कॉस थीटा बरोबर ए बी अपॉन 1 दॅट इज ए बी. आता या ट्रायंगलला काय करू आपण, पायथागोरसचा थेरम लावू. मग पायथागोरसचा थेरम काय होणार इथे, ए सी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. हा पार्ट तुम्हाला माहीत आहेच. आता बघा, ए सी स्क्वेअर, ए सीची किंमत काय आहे 1, म्हणजे 1चा स्क्वेअर इज इक्वल्स टू ए बी स्क्वेअर, म्हणजेच काय ए बीची किंमत किती मिळाली आपल्याला, कॉस थीटा स्क्वेअर, किंवा आपण त्याला कॉस स्क्वेअर थीटा असंही लिहू शकतो, त्याला नंतर लिहू. आणि नंतर बी सीची किंमत काय मिळालेली आहे आपल्याला, साईन थीटा, म्हणजे साईन थीटा स्क्वेअर. आता बघा, इथे याला इंटरचेंज करून घेऊयात. बघा, काय येईल, साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू हा 1 स्क्वेअर आहे, आणि 1च्या स्क्वेअरची जर किंमत आपण काढली किंवा 1चा जर स्क्वेअर केला तर आपल्याला काय भेटतो, 1 भेटतो. तर अशा प्रकारे साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1 हा जो फॉर्म्युला आहे तो अशा प्रकारे आपल्याला मिळतो, किंवा अशा प्रकारे पण आपण त्याला काढू शकतो. धन्यवाद.